टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या मुख्य आरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली। बिजेंदर कुमार गुप्ता असं या आरोपीचं नाव आहे। या आरोपीला पोलिसांनी बिहारमधून भिवंडीत ते आणणार आहेत। बिजेंद्र कुमार गुप्ता हा पेपरफुटी प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। बिजेंद्र कुमार गुप्ता यानं छापखान्यातील कर्मचाऱ्यांना पैसे आणि प्रॉपर्टीचा आमिष दाखवून पेपर मिळवले होते। छापखान्यातले पेपर बुटाच्या इन्सोलमध्ये लपवले होते। 8,000 रुपयांमध्ये हे पेपर मिळवले आणि हे पेपर विक्री करण्यासाठी महाराष्ट्रातल्या भिवंडीत आणि पुण्यामध्ये आणले होते। तब्बल 1.5 कोटीमध्ये या पेपरची विक्री होणार होती, परंतु भिवंडी पोलिसांनी ग्राहक बनून भिवंडीमध्ये टीईटी पेपर विक्रीचा पर्दाफाश केला। आतापर्यंत या प्रकरणात 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे। याआधी 12 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कशा पद्धतीने निलेश या मुख्य सूत्रधाराला पकडण्यात आलेला आहे आणि काय संपूर्ण रॅकेट समोर आलेला आहे या पेपरफुटी संदर्भातलं पुढे काय कारवाई होणार आहे? प्रज्ञा, पेपरफुटी प्रकरण साधारणपणे 28 जून मागच्या महिन्यामध्ये घडलं होतं आणि साधारणपणे 1 महिना पूर्ण होण्याच्या आतच भिवंडी पोलिसांना अतिशय धाडसी पद्धतीनं जो मुख्य आरोपी आहे बिजेंदर कुमार गुप्ता याला रात्री उशिरा अटक केली आणि त्याला तत्काळ मुंबईला घेऊन आलेले आहेत। आता त्याला भिवंडीला पुढच्या अर्ध्या तासामध्ये झोन 2 ऑफिसमध्ये घेऊन जातील आणि त्यानंतर पुढील तपास जो आहे तो करण्यात येणार आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। 12 आरोपींना न्यायालयीन कोठडी देखील मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या संपूर्ण प्रकरणातली महत्त्वाची बाब अशी आहे की आग्रा इथं माहीम पत्रन प्रायव्हेट लिमिटेड प्रिंटिंग नावाची एक प्रेस आहे। त्या प्रेसमध्ये टीईटी पेपर छापण्यात येत होते आणि तिथं जे काम करणारा जो शिपाई आहे त्यानं हा पेपर जो आहे तो बिजेंदर कुमार गुप्ताला दिला आणि त्या बदल्यात बिजेंदर कुमार गुप्तानं त्याला 8,000 रुपये दिल्याची माहिती आहे आणि त्यानंतर हा पेपर जो आहे तो बाहेर त्यांना 80,000 रुपयांना विकल्याची देखील माहिती मिळाली। या पेपरचा पुढचा जो व्यवहार आहे तो भिवंडी इथे पार पडणार होता। साधारणपणे 1.5 कोटी रुपये या बिजेंदर कुमार गुप्ताला मिळणार होते। तत्पूर्वीच भिवंडी पोलिसांना कारवाई केली आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांना अटक केली। बिजेंदर कुमार गुप्ता मात्र महिना झालं फरार होता आणि आता त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे। सोनू आणि बिजेंदर कुमार गुप्ता हे दोघं फरार होते। बाकी आरोपी अटकेत असल्याची माहिती भिवंडी पोलिसांच्या वतीने देण्यात आली होती। या संपूर्ण प्रकरणामध्ये तब्बल 6 लाख शिक्षक उमेदवारांचं भविष्य जे आहे ते टांगणीला लागल्याचं पाहायला मिळालं होतं, कारण तत्काळ परीक्षा झाल्यानंतर भरती प्रक्रिया देखील पूर्ण होणार होती आणि शिक्षकांचं भविष्य जे आहे ते मार्गी लागणार होतं। मात्र बिजेंदर कुमार गुप्ता यानं जे पेपरफुटीचं प्रकरण केलं आणि त्यानंतर सर्वत्रच मोठ्या प्रमाणामध्ये एक नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता आणि सरकारवर ताशेरे ओढण्यात येत होते। अशातच सरकारनं देखील आता कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहेत। मकोका अंतर्गत कारवाई कशा पद्धतीने आपण करू शकतो याचं देखील एक पाऊल जे आहे ते सरकारच्या वतीने उचलण्यात येते। तर दुसरीकडे या प्रकरणातली सगळी पाळंमुळं खाणून काढण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना दिसतोय। अतिशय तांत्रिक पद्धतीने तपास करत मागच्या 1 महिन्यामध्ये सातत्यानं भिवंडी पोलिसांची एक टीम जी आहे ती या आरोपीच्या शोधात होती आणि त्यांना बिहारमधल्या पटना इथं हा आरोपी असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर एक टीम जी आहे ती पटना इथं दाखल झाली आणि त्यांना तात्काळ त्याला ताब्यात घेतल्यानंतर थेट पुणे एअरपोर्टला आणलं आणि पुणे एअरपोर्टहून आता काही वेळातच भिवंडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांना झोन 2च्या ऑफिसमध्ये डीसीपीच्या आणण्यात येईल आणि संपूर्ण प्रकरणात कारवाई केली जाते हे पाहावं लागेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।